हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। मोबाईल टावर कामगार संघटनेचा विजय हो। मोबाईल टावर टेक्निकल कमिटीची संघटना आहे, त्या संघटनेचे उपाध्यक्ष विनोद भाऊ बच्चाव, तसेच सचिव कैलास भाऊ महाले यांच्यासह जळगाव काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकलेले नाहीये, पण ते आंदोलनात सहभागी आहे। मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निलेश भंडारी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना माहिती द्यावी। कंपनी आहे आयडिया, एअरटेल आणि वोडाफोन या तीन कंपनीशी संलग्न असलेली ही इंडस टावर आहे। इंडस टावर ही स्वतः एक टावर उभा करते, त्याच ठिकाणी आयडिया, एअरटेल, वोडाफोन हे तिघं ऑपरेटर येतात आणि त्याचं मेंटेनन्सचं काम आम्ही सगळे कर्मचारी करत असतो। 24/7 आमचं काम आहे। वार्षिक सुट्टी नाही, साप्ताहिक सुट्टी नाही, कुठली सुट्टी आम्हाला नसते आणि 24 तास आम्ही काम करत असतो। ऊन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, रात्री कितीही वाजता साईटचा कुठल्याही प्रकारचा अलार्म आला तर तो आम्हाला अटेंड करावा लागतो। तर जर मोबाईल बंद पडला तर आज मोबाईल ही आवश्यकता इतकी आवश्यकतेची वस्तू झालेली आहे, तर बंद पडल्यामुळे बरेच लोकांचे काम पळवतात, बरेच अशा गोष्टी होतात, म्हणून आम्ही कधीही मोबाईल तिथे आमच्याकडे जाऊ देत नाही। म्हणून आम्ही साईटला कुठल्याही प्रकारचा बंद पडणार नाही याची काळजी घेत असतो। इंडस टावर कंपनी ही 2008 मध्ये निर्माण झाली, त्यापासून आम्ही या कंपनीत काम करत आहोत। गेल्या तुटपुंज्या पगारात आम्ही आजपर्यंत काम करत आहोत। गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही संघटनेच्या निर्माण केली, त्यावेळेस आमचं 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं। एखादा कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर आणायचा आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरचे काम करत होतो। पण आम्ही आता गेल्या 2 महिन्यापासून ही मागणी केली आहे की आम्हाला मी असं सांगू इच्छितो की आम्ही 30 तारखेपासून 4-5 दिवसानंतर आम्ही काही शासकीय आमची जी संघटना आहे इंडस मोबाईल टावर कर्मचारी संघटना, आमच्याकडे शासकीय पूर्तता अजून बाकी आहे। आम्ही ती शासकीय पूर्तता झाल्यानंतर आम्ही निलेश भंडारी साहेब यांची जी मोबाईल कर्मचारी टावर संघटना आहे त्यांच्या संघटनेला आम्ही 31 तारखेपासून आम्ही देखील त्यांच्या या 8 तास काम बंद अशा आंदोलनाला आम्ही देखील पाठिंबा जाहीर करतोय, असे मी उपाध्यक्ष या नात्याने जाहीर करतो। 8-9 वर्षापासून मी कर्मचारी काम करत आहोत, पण तरी कंपनीने आम्हाला कामावरती परमनंट केले नाहीये। कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवरती आम्हाला राबवत आहे। 365 दिवस 24 तास आमच्याकडे काम करून घेत आहे आणि अल्प पगारावरती काम आम्हाला करावं लागत आहे। तरी वारंवार आम्ही कंपनी प्रशासनाकडे मीटिंग करून नोटीस देऊन त्यांची बोलवलं, तर ते आमच्या मागण्या फक्त आम्हाला हो किंवा काही आश्वासन देऊन समोर हे करत आहे। तरी आमच्या मोबाईल टावर कामगार संघटनेच्या वतीने आम्ही 28/12/2016 12 तास काम बंद करण्याचे आंदोलन केलेले आहे। आता 12 तास काम बंद ऑलरेडी केलेले आहे आणि आमच्या संघटना इंडस टावर कामगार संघटना हे पण आमच्यासोबत आलेले आहे आणि ते पण त्यांचे उपाध्यक्ष विनोद भाऊ हे आपल्याला मोबाईल टावर कंपनीमध्ये साधारण आम्ही आज सर्वच कर्मचारी 8 ते 12 वर्षातून सर्वजण काम करतोय आणि आम्ही अनेक वेळा आमच्या काही अडचणी कंपनीसमोर मांडलेल्या आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला कधी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही। त्याच्यामुळे आम्ही या आंदोलनाचा प्रथम पाऊल उचललेला आहे आणि याच्यासाठी सर्वांचं आमचं सहकार्य आहे आणि आज तुम्ही समोर येऊन जे आम्हाला जे सहकार्य करताय त्याच्याबद्दल मी आमच्या संघटनेतर्फे
खूप आभारी आहोत. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, काहीही कोणतंही कारण असो, त्यांना टावरवरती जाणं, अलाराम आल्यामध्ये त्या टावरवरती जाणं आणि त्या साईटवरती ते अलाराम अटेंड करणं आणि ती मोबाईल सिग्नल सेवा उपलब्ध करून देणं, याच्यासाठी ते अहोरात्र घडत असतात. पण असा काम करणारा व्यक्ती तो अल्पशा दरात काम करत असतो त्या ठिकाणी. त्याच्यासाठी त्याच्या जीवाचा धोका तो पत्करून दुसऱ्यांना तो सेवा पुरवून त्याच्यासाठी काही एक विचार करणार आणि नंतर ती त्याच्यामध्ये वाढ करण्याचे आमचे विषय चालू आहे. त्या विषयात आता मोबाईल मधला म्हणजे नेट, इंटरनेट आणि सर्व ह्या सुविधा आपल्याला आहेत, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही.